3 गो. नमस्कार, मी मनीषा कुलकर्णी. माझ्या आदर्श पंक्ती या युट्यूब चॅनल मार्फत माझे घरातले हे जे छोटे कलाकार आहेत त्यांची कला आपल्यासमोर सादर करावी आणि ते काय शिकतात याच्याबद्दल आपल्याला थोडी माहिती द्यावी म्हणून मी आज ह्या छोट्या छोट्या मुलांची मुलाखत घेणार आहे. आज आम्ही आमच्या या शेतामध्ये गेट टुगेदरसाठी जमलेलो आहोत. त्यानिमित्ताने सगळी नातवंड मला गाठ पडली आणि त्यांची कला मी आपल्यासमोर सादर करणार आहे. त्यात ही माझ्या मुलाची मुलगी. तर तुझं पूर्ण नाव काय ते सांग. माझे नाव आराध्या मंदार कुलकर्णी. मी इयत्ता 6वीत आहे. मी कथ्थक ही नृत्य शैली शिकते. सौ रुपाली लिमयेकडून मी कथ्थक हे नृत्य शिकते. तर आता तुला नृत्याचे प्रकार बरेच आहेत, मला तुला माहिती आहे की कथ्थक, भरतनाट्यम, कुचिपुडी. तर तुला कथ्थकच का निवडावं वाटलं? कथ्थक हे नृत्य एकदम असं नजाकतीने करतात, म्हणजे एकदम त्याच्यात असं नाजूकपण आहे. त्याच्या पोस्चर्स पण मला खूप आवडले, त्यामुळे मी कथ्थक शिकतेस. मग आता तुझे किती वर्ष झाली तू कथ्थक शिकतेस? 5 ते 6 वर्ष झाली मी कथ्थक शिकतेस. आता म्हणजे तू आता माझ्या मुलाची मुलगी, तर आमच्या घरानं सुद्धा म्हणजे सासरकडनं आणि माहेरकडनं हे दोन्हीकडनं आणि तुझ्या तिकडच्या आजोबांचे म्हणजे आईचे बाबा, आई तुझी गायिका आहे, म्हणजे आईचे गायनाचे सगळ्या परीक्षा झालेल्या आहे. माझा भाऊ स्वतः म्हणजे तुझे आजोबा हे पण म्हणजे ऑर्केस्ट्रामध्ये गायन गायचे आणि खूप छान गाणी म्हणायचा तो, आम्हाला आवडायचं ते. आणि तुझी आई पण गाणी चांगली म्हणते. माझी आई म्हणजे तुझी पणजी ती पण चांगली कीर्तनकार आहे, तिचा आवाज चांगला आहे. म्हणजे या सगळ्यांच्याकडून तुला ही एक जेनेटिक कला या दृष्टीनं तुझ्यामध्ये आलेली आहे, पण ती नृत्यामध्ये तू जोपासतेस. तर तुला हे जे तू शाळेमध्ये शिकतीस तर कथ्थकचा रियाज आणि शाळेचा अभ्यास आणि तुझे क्लास अधिक तुला ह्या वर्षी स्कॉलरशिप मिळालेली आहे, तोही आम्हाला खूप आनंद झालेला आहे. महाराष्ट्राच्या स्कॉलरशिपच्या यादीमध्ये तुझा कितवा नंबर आलाय? 9वा आलाय. तुला ती एक वार्षिक स्कॉलरशिप शासनाकडून मिळणार आहे, तोही आम्हाला खूप अभिमान आहे. आणि तू पुन्हा कला पण जोपासतेस, याच्यामध्ये पण मला खूप आनंद आहे आणि मला अभिमानास्पद ही गोष्ट आहे. आणि तू शाळा अधिक तुझं म्हणजे अभ्यास आणि कथ्थकचा रियाज हे तू कसं म्हणजे मॅनेज करतेस दिवसभरामध्ये? याचं व्यवस्थापन तू कसं करतेस? सकाळी माझी 7:20 ते 12:35 शाळा असते. त्याच्यानंतर मग एक 4-4:30ला माझा क्लास असतो. मग सोमवारी आणि बुधवारी माझा कथ्थकचा क्लास असतो, जो 6 ते 7:30 पर्यंत असतो. बर. आणि मग तो त्याचा रियाज तू घरी करतीस का? हो, म्हणजे आता सोमवारी जे शिकवलेलं आहे ते मी घरी जाऊन त्याची थोडी प्रॅक्टिस करते. मग परत बुधवारी क्लास असतो, मग त्या दिवशी क्लास झाला की घरी आल्यावर मी त्याची थोडीशी प्रॅक्टिस करते. म्हणजे तू रियाजालाही वेळ देतीस आणि तुझ्या अभ्यासालाही वेळ देतीस, कारण तुझ्या स्कॉलरशिप पूर्ण दिसतंय ते. अभ्यासालाही वेळ देतीस, म्हणजे अभ्यास जोपासून कला जोपासतीस तू. बर. आईच्या गायनामध्ये तुला काय म्हणजे गाणी म्हणून त्याच्यावर तू नाच करणं वगैरे असं काही घरी होतं का? कारण मी आता अलीकडे बरेच दिवस झाले सांगलीत आहे, तर ती गायन खूप छान गाणी म्हणती, ते मला माहिती आहे. तर ते गाण्यावर नाच करणं हे जोपासण्यासाठी तुला आईच्या घरामध्ये काय होत होती? हो, आई असं म्हणजे कधीतरी असं गाणं म्हणायची ना, तेव्हा मी असंच काही करायचं. शास्त्रीय शास्त्रीय जी गाणी आहेत त्याच्यावर तुझा नाच बसवला जातो आणि तुझं घरी ते प्रॅक्टिस घेतलं जातं. मग तुझ्या शाळेच्या गॅदरिंग मध्ये वगैरे तू भाग घेत असशील. आणि परवा एक तुझं गाणं ते रामायणातलं मी बघितलं. कोणतं ते रामायणातलं नृत्य केलेलं होतं तुमचं? ते रामायणातलं ते राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला. हा, तर तो व्हिडिओ आला होता, तो मी बघितला. खूप छान, म्हणजे असं पौराणिक ह्याच्यावर पण तुझ्या बाईंनी तो बसवून घेतला होता का ना, तो पण मला बघायला मिळाला. खूप मला आनंद वाटला. तर तू आता गायनाचं कसं, गायनाच्या 1-2 ओळी म्हणून दाखवा आम्ही म्हणतो, तर तसं
तू मला याच्यावर काही एक नृत्य सादर करून दाखवशील का? की तुझ्या आपण आता इथं सगळीच जमलेलो आहोत, त्यामुळं आईनं एक छोटस गाणं म्हणणं आणि त्याच्यावर तू नाच करणं, अधिक हा जो माझा नातू आहे तबला वाजवणारा, ह्याची तबल्याला तुझी साथ होईल आणि तू आम्हाला एक नृत्य करून दाखव. हो, हा चालेल. हा. मग ते इथं खुर्ची बाजूला करतेस. हा, बोले. तोडा तुझा आधी पहिला एक करून दाखव मला. तोडा ही एक सर्वसाधारण बंदिश आहे. मोठ्यांदा. तोडा ही एक सर्वसाधारण बंदिश आहे. तोड्याचे 2 प्रकार असतात, चक्रदार तोडा आणि चक्करदार तोडा. आणि परण पण असते. परण म्हणजे पखवाजाचे धकारात्मक बोलांनी जी बंदिश सादर केली जाते त्याला परण असे म्हणतात. तर मी परण सादर करते आणि एक तोडा सादर हा करते. ठीक आहे. ओके. धा धेन धिन धा धा धिन धिन धा धा तीन तीन ता ता धिन धिन धा धिन नक धूम कीट धा धा तीट धा धागे तीट गडी गण धागे ना कर धागे ना धा धा धागे ना कर धागे ना धा धा धागे ना कर धागे ना धा. आता एक गाणं लीना तू, म्हणजे ही माझी सून आहे, ही ऐकते माझी सून आहे, तर ती एक छोटस पद आहे त्याच्यात तू एक करून दाखव. चालेल. हं?